हाय, हॅलो, नमस्कार. मी मुक्ता तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत करते. आजचा अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. याचा उगम साधारणपणे 1850च्या दशकात कोल्हापुरात झाला. युद्धादरम्यान सैनिकांना पटकन आणि सहज ऊर्जा मिळावी म्हणून मराठा सरदार कोंडाजी फर्जंद यांनी रस्सा उसळ तयार केली, जी पुढे मिसळ म्हणून ओळखली जाऊ लागली. मिसळ या शब्दाचा मराठीत अर्थ मिश्रण असा होतो. यामध्ये मटकी किंवा इतर कडधान्यांची उसळ, फरसाण, शेव, कांदा आणि कोथिंबीर हे सर्व पदार्थ एकत्र मिसळले जातात, म्हणून याला मिसळ. सुरुवातीच्या काळात हा पदार्थ कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील गिरणी कामगारांसाठी एक पौष्टिक आणि स्वस्त नाश्ता म्हणून उदयास आला. दिवसभराच्या कष्टासाठी आवश्यक असणारी ऊर्जा या साध्या आणि पौष्टिक घटकांमधून सहज मिळत असे. मिसळ सुरुवातीला केवळ भाकरी किंवा पोळीसोबत खाल्ली जात होती. परंतु पोर्तुगीजांनी भारतात आणलेला मऊ पाव जेव्हा या रस्स्यासोबत जोडला गेला, तेव्हा हा पदार्थ परिपूर्ण बनला आणि घरोघरी तसेच गाड्यांवर मिसळ पाव म्हणून प्रसिद्ध झाला. मिसळ पावचा हा प्रवास एका सामान्य मजुरांच्या आहारापासून ते थेट जागतिक पातळीवर पोहोचण्यापर्यंतचा आहे.